बोला जय श्रीराम, जय जय श्रीराम। भव्य कार्यकर्ता मेळावा बाधा सर्कल भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी हा प्रवेश केला। या ठिकाणी या प्रसंगी या तालुक्याचे आमदार आदरणीय रमेश आप्पा कराड साहेब, तसेच दशरथ सरवदेजी तालुका अध्यक्ष बत्सल भिशेजी, तालुका अध्यक्ष मीनाताई दरेकरजी, सरपंच बालाजी शिंदेजी, काका शिंदेजी व मी सगळ्यांचं मान्यवर म्हणतो, व्यासपीठ म्हणतो, कारण वेळ झालेला आहे। बरेचसे आपल्या लोकांना माझ्यामध्ये जेवायचं असेल, जायचं असेल तर आज ह्या ठिकाणी जर तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केलात आणि आज रमेश आप्पाला जी तुम्ही साथ दिली या ठिकाणी, मी तुमचे खूप आभार मानतो या ठिकाणी आणि रमेश आप्पाचेही खूप आभार मानतो की आज भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक लोक प्रवेश करण्याचं कारण काय आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश लोक का करत आहेत। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे गेली 5 वर्ष आम्ही जे काम करत आहोत लोकसभेमध्ये, आज मोदी साहेब 2014 पासून जे देशाचे प्रधानमंत्री पद भूषवत आहेत आणि ह्या कार्यकाळामध्ये 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जे भारतीय जनता पार्टीनं, जे मोदी साहेबांनी जे काम केलं ते आदरणीय मोदी साहेबांनी जे 65 वर्षामध्ये जे काँग्रेसचं काम नाही केलं, असं काम आम्ही ह्या 10 वर्षामध्ये करून दाखवलं। ही एक भारतीय जनता पार्टीची एक चांगली जमेची बाजू आहे। जे जे आम्ही बोललो, जे जे आम्ही करायचे निश्चित केलं होतं, तेथे आम्ही या ठिकाणी जो वचननामा दिला होता, त्या वचननाम्यामध्ये अनेक ह्या देशामध्ये अनेक डिसिजन चेंज झाले, अनेक जुने कायदे रद्द झाले। जर 500 वर्षाचा अनेक दिवसाचा राम मंदिराचा प्रश्न भागही पडला होता आणि अनेक 500 वर्षामध्ये हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये अनेक तेढ निर्माण झाले, अनेक भांडणं झाले, पण कधीही कोणत्या माणसाला, कोणत्या राज्य, आपल्या देशातल्या कोणत्याही सरकारला असं वाटलं नाही की ही मुस्लिम बांधवातले आणि हिंदू बांधवातले झगडे बंद झाले पाहिजेत। सतत भांडण लावण्याचं काम आणि झगडे लावण्याचं काम ह्या काँग्रेस गव्हर्नमेंटने केलं, ह्याच्या मागच्याही ज्या आपल्या इंग्रज गव्हर्नमेंटने केलं, त्या काळात त्या राजाने केलं। हा 500 वर्षाचा जो काळ होता राम मंदिराचा, तो प्रश्न मिटवण्याचं काम आदरणीय मोदी साहेबांच्या कार्यकाळामध्ये झालं आणि आमच्या हिंदू मुस्लिम बांधवातला जो वाद आहे, एक रक्ताचा थेंब न पडता त्या ठिकाणी राम मंदिरामध्ये आज रामलीलाची प्रतिष्ठापना त्या ठिकाणी झालेल्या अयोध्यामध्ये आणि ज्या ठिकाणी वादग्रस्त जी भूमी होते त्या ठिकाणी मुस्लिम समाजालाही त्या ठिकाणी आम्ही 5 एकर जागा दिली आणि त्या ठिकाणी त्यांना मस्जिद बांधण्याचं आम्ही काम केलं। अनेक मुस्लिम बांधव या ठिकाणी प्रवेश करत होते, मला पाहत होतो मी त्यांच्याकडे। आज मुस्लिम बांधव देखील आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत। ह्याचं कारण आहे की मुस्लिम समाजाचाही विश्वास पटलेला आहे की भारतीय जनता पार्टी हे जाती विरोधी नाही, कोणत्या धर्माविरोधी नाही। आज जेही आमच्या केंद्राच्या योजना असतील, मोदी साहेबांच्या योजना असतील, त्या सगळ्या जाती धर्माला न्याय देण्याचं काम आदरणीय मोदी साहेबांनी केलं। आज आम्ही ज्याला घर नव्हतं त्याला घर दिलं, ज्याला गॅस नव्हता त्याला गॅस दिला, ज्याला बाथरूम टॉयलेट, माझ्या स्त्रिया माझ्या 10 वेळेस रस्त्याने जात असताना जो टॉयलेटचा प्रश्न होता ह्या देशामध्ये, माझ्या स्त्रियांना
रस्त्यावर बाथरूमला जायचं लागत होतं, ते बाथरूम देखील बांधून देण्याचं काम आदरणीय मोदी साहेबांनी केलं. जो स्त्रियाचा जो विचार करणारा कोणता नेता असेल तो आदरणीय मोदी साहेबांनी. अनेक लोकांना आम्ही घरकुलं दिली. आम्ही मुस्लिम समाज म्हणला नाही, दलित म्हणला नाही, जो आम्हाला मतदान नाही करत असं म्हटलं नाही कधीच. ज्याला घर नाही त्याला आम्ही घर दिलं, त्याची जात पात न विचारता त्याला अनेक 4 कोटी घरकुलं ह्या देशामध्ये आदरणीय मोदी साहेबांनी बांधून दिलेले आहेत. आणि येणाऱ्या 2 वर्षामध्ये देखील आप्पा काल बरंच मोदी साहेबांनी जाहीर केलं की आम्ही 2 कोटी परत घरं बांधून देऊ. ह्या भारतामध्ये ज्याला घर नाही त्याला घर आम्ही बांधून देऊ. आज तुम्ही पाहता आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक कामं ह्या प्रगती पथावर झालेले आहेत. या लातूर जिल्ह्यामध्ये अनेक रस्त्याचे जाळं ह्या पसरलेलं आहे. आज औसा ते नांदेड रोड हा 3000 कोटीचा रस्ता झाला. आज ह्या ठिकाणी रेल्वे कोच फॅक्टरी झाली. या 65 वर्षामध्ये कधी असे कुठली फॅक्टरी ह्या जिल्ह्यात नाही आली. आज ह्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळामध्ये आज या ठिकाणी रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये अनेक लोक आपले त्या ठिकाणी कामाला लागणार नाहीत. सगळ्याचा विश्वास पडलेला आहे भारतीय जनता पार्टीवरती. जर ह्या देशाचा कणखर नेतृत्व जर कोणी असेल तर आदरणीय मोदी साहेब आहेत. आणि देश आदरणीय मोदी साहेबांच्या हातामध्ये एक सुरक्षित आहे. ज्या मोदी साहेब स्वप्न होतं हा भारत देश हा आत्मनिर्भर झाला पाहिजे, हा भारत देश मोठा झाला पाहिजे, या भारतातले सगळेजण आपण गुन्ह्या गोविंदानं नांदले पाहिजेत. प्रत्येक ह्या गोरगरिबाचा, किसानाचा, माझ्या शेतकऱ्याचा विकास झाला पाहिजे, माझ्या गोरगरिबाचा विकास झाला पाहिजे. हे आमच्या सरकारनं विचार केला, आदरणीय मोदी साहेबांनी विचार केला. थोडं आम्ही 25 कोटी जनतेला ह्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी गरिबी रेषेमधून आज ठिकाणी त्याची गरिबी काढली आणि 25 कोटी जनतेला आम्ही ह्या ठिकाणी न्याय देण्याचं काम केलं. म्हणून आपाचे जेवढं कौतुक करावं त्या ठिकाणी एवढं कमी आहे. कारण आपा केंद्राचे प्रश्न वेगळे असतात आणि राज्याचे प्रश्न वेगळे असतात. केंद्रामध्ये आम्हाला खासदार म्हणून आम्हाला काम करत असताना कुठलेही बिल पास करत असताना आम्हाला तिथं मतदान करावं लागतं आणि तिथून त्याचं प्रतिनिधित्व तुम्ही मला निवडून दिलेलं आहे आणि मी त्या ठिकाणी 100% त्या ठिकाणी हजेरी देत आहे, त्या ठिकाणी थांबत आहे. आणि आप्पा ह्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यातल्या लोकांना जे रस्ता नाही, ज्याला रस्ता नाही, ज्याला बाथरूम नाही, टॉयलेट नाही, ज्याला घर नाही त्याला घर नाही, ज्याला सभागृह नाही त्याला रस्ता नाही, अशा लोकांना काम देण्याचं आप्पांनी गेले 5 वर्षापासून काम हातात घेतलेलं आहे. आता सांगत असताना 26 गावामध्ये आप्पांनी कमीत कमी 50 लाखाच्या खाली फंड नाही दिला. आजपर्यंत आप्पा मी असं ऐकतोय मी की ह्या जिल्ह्यामध्ये जर कोणत्या तालुक्यामध्ये जास्तीत जास्त जर फंड गेला असेल तर ह्या ग्रामीण जिल्ह्यामध्ये आप्पानं फंड दिलेले आहे. हे कोणामुळे झालं, कोणामुळे हे शक्य झालं? ही आदरणीय मोदी साहेबांमुळे शक्य झालं, आदरणीय फडणवीस साहेबांमुळे शक्य झालं, आदरणीय आप्पामुळे शक्य झालं. आज अनेक वेळा या रस्त्याने फिरत असताना आपण मी 2-4 वर्ष या रस्त्याने आलो होतो. इकडे अनेक रस्त्याने फिरत असताना अनेक त्या तिथली दलिंद्री अशी अवस्था रस्त्याची पाहिली त्या ठिकाणी की भारत देश आताच स्वतंत्र झालाय अशी ह्या परिस्थिती ह्या रोडची पाहिलेली आहे या ठिकाणी. खरोखर ह्या भारत देश आझाद होऊन 75 वर्ष झाली तरी पण इथले रोड सुधारले नाहीत. गेली 65 वर्ष काँग्रेस राज्य करते या ठिकाणी, परंतु रस्त्याची दुरावस्था, ह्या गरगरच्या रस्त्याची दुरावस्था, गावाला जाण्याची दुरावस्था तीच आहे. आणि आज ह्या ठिकाणी आप्पाच्या माध्यमातून अनेक रस्त्याचं जाळं, आम्ही तर भारताचं बोलत नाही, आम्ही जिल्ह्याचंच बोलतोय, आमच्या तालुक्याचंच बोलतोय, ह्या सर्कलचं, बाधा सर्कलचं बोलतोय आणि ग्रामीणचं बोलतोय. आप्पाच्या माध्यमातून भरपूर काम ह्या ठिकाणी झालेलं आहे. आणि आपण खरोखरच ह्या ठिकाणी काम चांगलं केलेलं आहे. मी तुम्हाला एवढंच अपील करतोय, तुम्हाला वेळ झालेला आहे,
आम्ही जर 7 वाजता जर आलो असतो तर खूप काही छानपैकी आम्हाला मार्गदर्शन करता आलं असतं तुम्हाला. पण आप्पा नक्कीच ह्या ठिकाणी बोलतील. तुम्हाला जेवायची वेळ झालेली आहे, आमची वाट बघत असाल. पण मला एवढंच तुम्हाला विनंती करायची, जर हे भारत देश जर आपला सुरक्षित ठेवायचा असेल, ह्या भारताला आत्मनिर्भर बनवायचा असेल, हा भारत देशाची शान पूर्ण जगामध्ये वाढवायची असेल, तर आदरणीय मोदी साहेबाला आपला मतदान रूपी आशीर्वाद देऊन परत देताना देशाचं प्रधानमंत्री पद कधी द्यावं. आणि आपला ह्या जिल्ह्यातला मोदी साहेबाला साथ देण्यासाठी जो खासदार आपल्याला लागतो, तिथे 540 खासदार असतात आणि त्या 540 पैकी आपल्याला बहुमतानं असं मोदी साहेब स्वप्न आहे ती 400 पारची त्यांनी आज त्या ठिकाणी घोषणा करत आहेत, ते आम्हाला सांगत आहेत. तर नक्कीच आपले 400+ खासदार निवडून येतील आणि आपलं परत मोदी सरकार त्या ठिकाणी येईल आणि आपल्याला न्याय मिळेल, माझ्या माता भगिनीला न्याय मिळेल. ह्या ठिकाणी एवढंच तुम्हाला मी ह्या ठिकाणी अपील करतो. आणि माझे वाढत चाललेले 4 शब्द कमी करून आपल्याला जास्तीत जास्त संधी देतो या ठिकाणी बोलण्यासाठी.